नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की 22 जूनला काय वातावरण असणार आहे. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचं वातावरण हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कोणत्या भागामध्ये पाऊस पडतोय, कोणत्या भागात ढगाळ वातावरण आहे आणि मान्सून किती वाजेपर्यंत आपल्या भागामध्ये दाखल होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहोत सोमवारी 22 जूनचा दुपारी 10 म्हणजे 11 वाजेनंतरचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. 11च्या नंतर तर कुठे कुठे हवामानात बदल होणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस आहे आणि कोणत्या भागात ढगाळ वातावरण राहील हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नाशिक, वापी, त्याचबरोबर बोईसर, वापी, सुरत, इकडे खान्देश, नंदुरबार, त्याचबरोबर मालेगाव, नाशिक, अकोला, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा या ज्या काही भागात जे जिल्हे आहेत, भाग आहेत, तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या भागांमध्ये 11 वाजेच्या नंतर पाऊस आहे तो. तर नाशिक झालं, अहिल्यानगर झालं, पुणे झालं, तर कोणत्या भागात आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत इकडे मुंबईचा भाग बघूया. तर मुंबईचा जो भाग आहे तुम्ही बघू शकता, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, मुरबाड, त्याचबरोबर शहापूर, वादा, त्याचबरोबर वसई विरार, इकडे वरती बोईसर. तर हा जो भाग आहे ना, तर या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तुम्ही नीट बघू शकता, ढगाळ वातावरण आपल्याला बघू शकताय. अलिबागमध्ये, त्याचबरोबर नागोठाणेमध्ये, मुरुड जंजिरा, भरतपूर या ठिकाणी आपण जर बघितलं तर 11 वाजेच्या नंतर इकडे पाऊस हा ढगाळ वातावरण बघायला मिळते. त्याचबरोबर लवसाल, फोड, लोणावळा या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. इकडे पुण्याचा जर भाग बघितला तर तुम्ही कोरडं वातावरण आहे. पुण्यामध्ये, चाकणमध्ये, त्याचबरोबर पाबलमध्ये, मंचर, आळेफाटा, जुन्नर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जुन्नर आणि अंबीमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर लहानवाडीमध्ये सुद्धा पाऊस आहे. घोटीमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतो. घोटीमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळते आणि लहानवाडीमध्ये पाऊस बघायला मिळते. त्याचबरोबर त्र्यंबकमध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. नाशिकमध्ये ढगाळ वातावरण आहे. दिंडोरीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पेठमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. तर नाशिकचा जो काही भाग आहे अजून तो आपण बघणार आहोत. तर नाशिकचा भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर दुगाव, इकडे दिंडोरीमध्ये, त्याचबरोबर पिंपळगाव, बसवंत, ओझर, लाखलगाव, भेंडाळी, सिन्नर, दोपूर इकडे तुम्ही जर बघितलं तर हा जो भाग आहे वणी, तर या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस नाही, पण ढगाळ वातावरण असणार आहे 12 वाजेच्या नंतर. पण अहिल्यानगरचा भाग जर बघितला, आता तुम्ही निफाडमध्ये बघू शकता. निफाडमध्ये कोठुरे, सायखेडा, हा भेंडाळी, नायताळी, विंचूर, लासलगाव हा जो भाग आहे हा पूर्णतः तुम्हाला कोरडा बघायला मिळतो. त्याचबरोबर येवला, नगरसूल, येवल्याचा भाग सुद्धा, पाटोदा, देवगाव या ठिकाणी सुद्धा पाऊस पूर्णपणे नाहीये. कोपरगाव मध्ये नाहीये, पोहेगाव मध्ये नाही, शिर्डी, राहाता, इकरुखा, त्याचबरोबर चांगदेव नगर, जळगाव या ठिकाणी पाऊस आपल्याला दिसत नाहीये. अहिल्यानगर मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, 11 वाजेनंतरचा जे हवामानाचा अंदाज होता तो आपण आता याच्यामध्ये बघितला. तर आपण अजून बघू शकतो की काय वातावरण राहील, काय कशा प्रकारे वातावरण असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की 11 ते 3 वाजेपर्यंतचा जो हवामानाचा अंदाज होता तो आपण बघितला. तर 11 ते 3 वाजेपर्यंत सोमवारी 22 तारखेला कुठेही पाऊस आपल्याला बघायला मिळत नाहीये, फक्त ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बघितलंय. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 वाजेनंतरचा हवामानाचा अंदाज. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.